नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचे निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच्या प्रमाणे आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतो. आपले दर्शक श्रोते आपले विविध एपिसोड बघतात आणि त्यांच्या मनामध्ये आलेल्या प्रश्नाबद्दल आपल्याकडे चौकशी करतात. अशाच पद्धतीनं प्रवीण पांचाळे यांनी एक प्रश्न विचारला आहे. ते असं म्हणतात, सांताक्रूझ डेल इस्लाट हे बेट नेमकं काय आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे, कृपया आम्हाला सांगावं. सांताक्रूझ डेल इस्लाट हे बेट कोलंबिया किनारपट्टीवर वसलेलं जगातील सर्वात दाट लोकवस्तीचं बेट म्हणून ओळखलं जातं. या बेटाबद्दलची काही रंजक माहिती अशी आहे. त्यातला पहिला भाग असा आहे की ते भौगोलिक स्थान आणि आकाराचा विचार करता हे कॅरिबियन समुद्रात कोलंबिया देशाच्या किनारपट्टीपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे. हे सान बर्नार्डो द्वीपसमूहाचा एक भाग आहे. विशेष म्हणजे याचा आकाराचा विचार केला तर ते अत्यंत लहान आहे. म्हणजेच सुमारे 2.5 एकर एवढ्या रानामध्ये ते वसलेलं आहे. खास करून हे बेट अत्यंत लहान असूनही इथं का वसलं गेलं असा अनेकाला प्रश्न पडतो. परंतु फुटबॉल मैदाना एवढं, म्हणजे कमीत कमी 2 फुटबॉल मैदाना एवढं असलेलं हे बेट लोकसंख्या आणि घनतेच्या बाबतीमध्ये जगात सर्वाधिक दाट लोकसंख्येचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. याच 2.5 एकर रानामध्ये म्हणजे छोट्याशा बेटावर 800 ते 1200 लोक राहतात. लोकसंख्येच्या घनतेबरोबर येथील घनताही मॅनहॅटनपेक्षा म्हणजे न्यूयॉर्कच्या पेक्षा 4 पटीनं जास्त आहे. तिथली घरं एकमेकांना चिटकून आहेत. बेटाच्या इतिहासाचा विचार केला तर हे बेट मानवनिर्मित आहे. नैसर्गिकरित्या पूर्णपणे तयार झालेले बेट नाही. सुमारे 150 वर्षापूर्वी कोळी बांधवांनी समुद्रातील कोरल, दगड आणि कचरा वापरून याचा विस्तार केला आणि तेथे वस्ती करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना असं वाटलं की इतर ठिकाणी डास आहेत आणि इतर डास नाहीत, म्हणून आपण रात्री मुक्काम करूया. आणि मग ते तिथं मुक्काम करायला लागले. हळूहळू तिथं वस्ती व्हायला लागली. तिथल्या जीवनशैली आणि सुविधेच्या बद्दल जर आपण विचार केला तर तिथं कुठलंही वाहन वापरलं जात नाही. एकही कार किंवा बाईक त्या लोकांकडं तिथं नाही आहे. ते लोक पायी चालत जातात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी छोट्या होड्यांचा सुद्धा वापर करतात. मूलभूत सुविधांचा विचार केले तर इथे पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे. त्यासोबतच कोलंबियाचे नौदल दर काही आठवड्यांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा त्यांना करत असतं. विजेसाठी सौर पॅनल आणि जनरेटरचा वापर केला जातो, जो ठराविक वेळेतच चालू असतो. मंडळी, शाळा आणि आरोग्याच्या बाबतीत विचार केले तर बेटावर एक शाळा आहे आणि एक लहान दवाखाना आहे. मात्र उच्च शिक्षणासाठी किंवा मोठ्या उपचारासाठी लोकांना मुख्य भूभागावर जावे लागते. या ठिकाणी स्मशानभूमी उपलब्ध नाही. जागेच्या कमतरतेमुळे या बेटावर स्मशानभूमी नाही. कोणाचे निधन झाल्यास अंत्यविधीसाठी जवळच्या दुसऱ्या बेटावर जावे लागते. सुरक्षा आणि संस्कृतीचा विचार केला तर गुन्हेगारी मुक्त असलेलं हे बेट आहे. बघा, या बेटावर कधीही पोलीस स्टेशन झालं नाही, कुठलाही पोलीस आला नाही, कोणतीही गुन्हेगारी तिथं घडली नाही, म्हणजे गुन्हेगारी शून्य आहे. आणि यासाठीच गुण्यागोविंदानं एकत्र राहणाऱ्या लोकांचं बेट म्हणून हे प्रसिद्ध आहे. याच्या आकाराचा जर आपण विचार केला तर हे बेट अत्यंत लहान आहे. याचे क्षेत्रफळ साधारणपणे 0.012 चौरस किलोमीटर म्हणजे सुमारे 2.5 एकर एवढं आहे. हे 2 फुटबॉल मैदाना इतकं हे बेट आहे. विशेष म्हणजे इथली लोकसंख्या आणि त्याची घनता याचा जर आपण विचार केला तर या छोट्याशा बेटावर सुमारे 800 ते 1200 लोक राहतात. बेटाचा इतिहास बघितला तर लक्षात येतं की मानवनिर्मित विस्तार झाल्यामुळं हे बेट आता सध्या मोठं आणि सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे. नैसर्गिकरित्या पूर्णपणे तयार झालेले बेट नसून सुमारे 150 वर्षापूर्वी कोळी बांधवांनी समुद्रातील कोरल, दगड आणि कचरा वापरून याचा विस्तार केला आहे. म्हणजेच तसं बघितलं तर मानवनिर्मित विस्तार केलेलं हे बेट एक जगाचं आगळंवेगळं बेट आहे. आता सध्या तिथं त्या झालेल्या विस्तारामध्ये वस्ती मोठ्या स्वरूपात दिसून येते. त्या ठिकाणी डासांचा तुम्हाला अभाव दिसेल. असे म्हटलं जातं की सुरुवातीच्या काळात कोळी इथे फक्त रात्री विश्रांतीसाठी येत असत, कारण या बेटावर डास नव्हते, जे त्या भागातील इतर बेटावर खूप मोठ्या प्रमाणात होते. लोकांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारीचा आहे आणि सध्या पर्यटनामुळे इथल्या लोकांना रोजगारसुद्धा मिळतो आहे. थोडक्यात जर सांगायचं ठरवलं तर सांताक्रूझ डेल इस्लाट हे मानवी जिद्द आणि मर्यादित संसाधनामध्ये एकत्र राहण्याचे एक उत्तम उदाहरण आहे. जगात या बेटाचा जर इतरांनी खऱ्या अर्थानं विचार केला आणि त्याला
स्वतःला आदर्श असं मानलं तर निश्चितपणे अनेक ठिकाणची गुन्हेगारी कमी व्हायला, एवढंच काय आपली वाहनं कमीत कमी वापरायला, कमीत कमी वाहनांचा वापर केला जावा जेणेकरून प्रदूषण होणार नाही आणि गुण्यागोविंदानं राहूनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं 150 वर्षापर्यंत एकत्र राहता येतं, हा एक मोठा आदर्श यांनी घालून दिलेला आहे. म्हणून ज्यांनी आम्हाला प्रश्न विचारला होता त्यांचं निश्चितपणे धन्यवाद की अशा पद्धतीनं जगातल्या एका आश्चर्यकारक बेटाबद्दल आणि तेही मानवनिर्मित बेटाबद्दल सगळ्यांना माहिती ऐकता आली. चला, आपल्या ज्ञानामध्ये छानपैकी वाढ झालेली आहे. मंडळी, तुम्हालाही माहिती कशी वाटली बघा. यात काही तुम्हाला ॲड करायचं असेल तर निश्चितपणे वाढवा. यात काही कमी वाटलं ते सुद्धा वाढवू शकता. आणि तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले नसेल तर ते आत्ताच करा. आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा आणि चर्चा तुमची आमची या सदरामध्ये प्रश्न विचारत राहा. चला तर बंधू आणि भगिनीनो, लवकरच भेटू तुमच्या नव्या प्रश्नाबरोबर. धन्यवाद.